ठाकरेंच्या मुंबईतील आंदोलनानंतर शिवाजी पार्क पोलिसांची मोठी कारवाई, 3 स्वतंत्र गुन्हे दाखल. मुंबईच्या दादरमधून मोठी बातमी आलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काल शिवाजी पार्कमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा आयोजित केली होती. या आंदोलनातील शिवसैनिक, आयोजक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सभा संपल्यानंतर आंदोलकांनी शिवाजी पार्क मैदान रिकामी केलं नव्हतं. सभेनंतर आंदोलक, विद्यार्थी शिवाजी पार्क मैदान सोडायला तयार नव्हते. ही सभा विनापरवानगी घेतल्याचं समोर आलंय. आता या प्रकरणी पोलिसांनी सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या कालच्या आंदोलनावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. विनापरवानगी आंदोलनाचे आयोजन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या आंदोलकांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आंदोलनास परवानगी नसतानाही लोकांना आंदोलन ठिकाणी जमवण्यास आवाहन केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर आंदोलनानंतरही विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून दादर परिसरात ठिकठिकाणी आंदोलनं केली गेली. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या हा तिसरा गुन्हा दाखल झाला. या 3ही गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.